कायदेशीर आणि ज्या घटनात्मक प्रक्रिया आहेत ह्या संपूर्णपणे पूर्ण झालेल्या आहेत। सगळे 6च्या 6 खासदार खुश आहेत। आताच मला 2 खासदार भेटले आणि ते शिवसेनेमध्ये मूळ शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारधारेने प्रेरित झालेली शिवसेना, विचारांची शिवसेना, हिंदुत्वाच्या विचारांची शिवसेना, सर्वसामान्यांच्या मनातली शिवसेना या ठिकाणी त्याच शिवसेनेमध्ये ते काल आलेत आणि आमच्या परिवारामध्ये आलेत। त्यामुळे ते खुश आहेत। आमचे आता अगोदरचे 7 खासदार, हे 6 खासदार, आता एक मोठी टीम तयार झालेली आहे 13 खासदारांची। राज्यसभेमध्ये 2 खासदार, असे 15 खासदार, एक मोठी टीम या ठिकाणी तयार झालेली आहे। आणि त्यामुळे जे शिवसेना त्या भागामध्ये अधिक बळकट आणि अधिक मजबूत होईल आणि त्यामुळे त्या भागातल्या विकास कामांसाठी आजच आम्ही काही विभागांचा निधी जो आहे तो निधी त्यांचे प्रस्ताव आणायला सांगितलेत। काही निधी जो आहे त्यांना तात्काळ देण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत। आणि त्यामुळे आता जो विकास निधी, मतदारसंघाचा विकास हा त्यांचा अजेंडा होता आणि त्याला आम्ही सुरुवातही केलेली आहे आज। त्यामुळे खऱ्या अर्थाने एनडीएची ताकद जी आहे, आता एनडीएची ताकद वाढलेली आहे। प्रधानमंत्री, आपले यशस्वी प्रधानमंत्री, लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजी हे जे काही देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा संकल्प जो केलेला आहे, त्यांच्या एनडीएची ताकद यामध्ये वाढलेली आहे। आणि म्हणून मी कालही सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्याकडून गेल्या 10 वर्षामध्ये 12 लाख कोटीचा निधी महाराष्ट्राला मिळाला, विकास निधी। गृहमंत्री अमित भाई, सहकार मंत्रालय त्यांच्याकडे 10,000 कोटी रुपये या महाराष्ट्राला साखर कारखान्यातले उद्योग आणि शेतकरी यांना मदत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला, नक्षलवाद संपवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे एक महाराष्ट्राचं योगदान या देशाच्या विकासामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे मोदीजी देखील महाराष्ट्राला पैसे देताना कधी हात आखडता घेत नाहीत। म्हणून डबल इंजिनच्या सरकारमध्ये हे 6 खासदार आलेले आहेत आणि त्यांचं मी स्वागत केलं आहे आणि ते खुश आहेत। तर गीतेंचा पक्षप्रवेश झालेला आहे आपल्याकडे, ज्या गीतेंनी आपल्याच दराडे साहेबांना पाडलं आणि त्यांना आपण असा पक्षप्रवेश दिला, ज्यावरनं उलटसुलट टीका आता विरोधक करताना पाहिला। बघा, गोकुळ गीते हे अपक्ष निवडून आले, ते शिवसेना पक्षात थेट प्रवेश करू शकत नाहीत कायद्याने आणि म्हणून त्यांनी शिवसेनेचं सहयोगी पक्ष म्हणून, सहयोगी सदस्य म्हणून त्यांनी काल शिवसेनेमध्ये आणि माझ्याकडे इच्छा व्यक्त केली। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्या संपर्कात होते आणि दराडेंना देखील या गोष्टीची कल्पना दिलेली आहे आणि दराडे देखील म्हणाले की संघटना पक्ष या ठिकाणी त्याची ताकद वाढत असेल तर यामध्ये अशा प्रकारचे जे काही आपल्याला निर्णय घ्यावे लागतात। युनिफॉर्म सिव्हिल कोडवरती युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे त्याच्यावर शिवसेनेची भूमिका पहिल्यापासून सकारात्मक आहे। कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची, आमच्या बाळासाहेबांची भूमिका पहिल्यापासून देशामध्ये समान नागरी कायदा असला पाहिजे आणि तीच भूमिका आमची आहे। त्यामुळे समान नागरी कायदा, सगळ्यांना समान न्याय, कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, या सगळ्या या बाबतीमध्ये भूमिका आमची सकारात्मक आहे। बाळासाहेबांची भूमिका होती तीच आमची आहे, कारण बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आम्ही पुढे नेतोय। त्यामुळे आणि या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत।